स्वागत आहे माझ्या YouTube चॅनल मध्ये। तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण गोलगळ्यावरती फ्रिल पासून खूपच सुंदर अशी ब्लाउजची डिझाइन बनवणार आहोत। तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर हे बघा तुम्ही बॅक नेक स्टिच करून घेतलेला आहे। यावरती मी टक्स पण टाकून घेतलेले आहेत दोन्ही पण साइडचे 4-4 इंचाचे आणि गळ्याला पण फिनिशिंग देऊन घेतलेली आहे। गोल गळा आहे तो। तर यावरती आता आपण फ्रिलची डिझाइन बनवणार आहोत। तर त्यासाठी आपण फ्रिल बनवून घेऊया। तर फ्रिल बनवण्यासाठी मी 2 पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत। तर त्या 2-2 इंचाच्या आहेत। तर हे बघा या आपण एकमेकींना जोडून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने जोडायच्या आहेत की कळालं नाही पाहिजे आपण तिथे जॉईंट दिलेला आहे। तर सरळ पट्टीवरती मी सरळ पट्टी ठेवलेली आहे आणि 1/2 इंच एवढं मार्जिन पकडत त्यावरती शिलाई देऊन घेत आहे। हे बघा डबल शिलाई दिली आणि ओपन करून मध्ये त्यावरती दाबटीप देऊन घेतलेली आहे। तर अशा पद्धतीने केल्याने कळत नाही की कुठे आपण शिलाई देऊन दुसरी पट्टी जॉईंट केलेली आहे। तर हे बघा अशा पद्धतीने सरळ पट्टीवर सरळ पट्टी फोल्ड करून साधारणतः 1/2 इंच एवढं मार्जिन पकडत सगळ्या पट्टीवरती शिलाई देऊन घ्यायची आहे आणि मग ती पट्टी आपण सरळ करून घेणार आहोत। तर हे बघा टोकदार वस्तूच्या सहाय्याने अगदी व्यवस्थित ती पट्टी सरळ करून घ्यायची आहे। ओके। तर हे बघा इथे पट्टी सरळ करून झालेली आहे। तर यावरती आपण जिथे शिलाई दिली होती त्यावरती दाबटीप देऊन घेणार आहोत। तर अशाच पद्धतीने पट्टी बनवून घ्यायची आहे जेणेकरून जे ब्लाउज पीसचे धागे निघतात तर ते निघत नाहीत आणि फिनिशिंग व्यवस्थित येते आपल्या डिझाइनची। तर हे बघा इथे सगळीकडे मी टीप देऊन घेत आहे। तर यानंतर आपण या पट्टीची फ्रिल बनवून घेणार आहोत। तर अगदी फ्रिलची पण आपण साइज सेमच ठेवणार आहोत कारण की ज्या प्लेट्स आहेत त्या जर वेगवेगळ्या साइज मध्ये झाल्या तर ते काही दिसायला चांगलं दिसणार नाही। सो त्यामुळे सगळ्या प्लेट्सची साइज जी आहे ती सेमच ठेवायची आहे। ओके। तर हे बघा तुम्हाला जर फ्रिल बनवता येत नसेल तर या अगोदर मी फ्रिलचा सेपरेट व्हिडिओ चॅनल वरती अपलोड केलेला आहे। तर तो बघून तुम्ही फ्रिल बनवायला शिकू शकता। तर हे बघा इथे सारख्याच प्लेट्स घेत आहे मी जेणेकरून आपली फ्रिलची जी साइज आहे ती व्यवस्थित सारखीच दिसेल आणि लुक पण खूप सुंदर दिसेल। तर अशाच पद्धतीने मी सारख्या प्लेट्स टाकत सगळी फ्रिल बनवून घेतलेली आहे। तर ही आता आपण ब्लाउजच्या गळ्याला लावून घेणार आहोत। तर बघा किती सुंदर अशी रेडी झालेली आहे। तर ठीक आहे। तर आता हे बघा तुम्ही ब्लाउजचा गळा घेतलेला आहे। तर यावरती साधारणतः कडेने 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवत फ्रिल लावून घेणार आहे मी सगळ्या साइडने। सगळीकडे 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवलंय तर त्यावरती मी लेस लावणार आहे ज्यामुळे काय होईल अगदी व्यवस्थित असं लुक येईल त्याला। ठीक आहे। तर हे बघा इथे जे एक्स्ट्राचं होतं ते कट करून घेतलंय आणि जिथे फ्रिलची प्लेट होती ती पण कट करून घेतली जेणेकरून ते जॉईंट करताना जाड व्हायला नको। तर हे बघा यावरती मी ही अशी सुंदरशी लेस लावून घेणार आहे आणि मग आपली डिझाइन पूर्ण होईल। तर हे बघा इथे मी दोरा चेंज करून घेतलाय। गोल्डन लेस वरती गोल्डन दोरा घेतलेला आहे। फिनिशिंग साठीची इम्पॉर्टंट टिप आहे ही। तर हे बघा अगदी व्यवस्थित गळ्याच्या एकदम कडेने एक शिलाई देऊन घ्यायची आहे लेस वरती आणि मग सगळी लावून झाल्यानंतर त्यावरती एक्स्ट्राची लेस कट करून डबल टिप देऊन घ्यायची आहे जेणेकरून लेस उचलत नाही। तर हे बघा इथे आपली ब्लाउजच्या बॅकनेकची डिझाइन बनवून रेडी झालेली आहे। तर सध्या खूपच ट्रेंड आहे फ्रिलचा। सो ही डिझाइन माझ्याकडून खूप कस्टमरने शिवून घेतली आहे। तर तुम्हाला कशी वाटली ही डिझाइन हे कमेंट्स करून नक्की कळवा। तर याचा मी फायनल लुक तुम्हाला जवळून दाखवते। तर हे बघा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून नक्की ठेवा जेणेकरून पुढचे येणारे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील। ओके। तर तुम्हाला मी याचा जवळून लुक दाखवते। तर हे बघा अगदी खूपच सुंदर अशी दिसत आहे ती फ्रिल आणि ब्लाउजच्या बॅकनेकचा जो लुक आहे तो पण खूपच सुंदर दिसत आहे। लेसमुळे फ्रिलला खूप सुंदर असं लुक आलेला आहे। तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।